डोळं झाकून छान काय बसलायसा? घरात बायका पोर ओरडते तुमच्या नावानं आणि तुम्ही ओरडतायसा तर दुसऱ्याच्या नावानं. पोटाची तरी सुदबुद आहे का नाही? ऐकू येतंय का नाही? डोळं उघडा जरा. बाय 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 बाय. काय कान फुटलं का काय? आई मंगळाई, लय लय भूक लागल्यास. घ्या पाणी अगोदर. आवले, तू कशी आलीस इकडं? चालत चालत डोंगर चढत चढत. खरं ग, पण मी इथं आहे तुला कसं समजलं? ते पुरुषेश नाही ठावायचं, त्याला माझ्यावानी बायकोच व्हावं. खा भाकरी अगोदर. याला म्हणावं खरी भक्ती. त्या भक्तीच्या जोरावर तू जसं मला शोधून काढलंस तसं मलाही माझ्या पांडुरंगाला शोधून काढ. दिसतो घालेन त्या काळ्याच्या डोसक्यावर. पुरं झालं. भुका लागून परान कासाईच झाले ती. खा अगोदर भाकरी ती. आवले, मुलांनी भाकरी खाल्ली का ग? काय करत्या? लय लय वाट बघत होते तुमची. मग मॅच म्हटलं त्यातनी खावा म्हणून. पोरं कशी रत्ना आणि पांडुरंग पांडुरंग. आवले, तूही बैस बघू भाकरी खायला. नग नग, उद्या तुमचं. म्या खाल्ली नाही, शक्य नाही. हा, घे बघू. नग नग, उद्या तुमचं. नग नग जी. घे ग घे ग. चला काय नाही पाहिजे. मी का नवी नवरी आहे तोंडात घास घाला या. अगं लोक बघतात की. लई गोड, लई गोड. ही भाकरी मॅच केली या का दुसऱ्या कोणी केली या? खरोखरच माझं भाग्य थोर म्हणून तू मला अशी बायको दिलीस पांडुरंगा. पांड्या तो बरा देतो या. मला माझ्या बाण दिले तुम्हासनी. तो मत सारखं मला आपली लेख म्हणाया. नाव बी काढू नका त्या काळ तोंड्याचं माझ्या मोर. आवले, खरोखरच माझ्या विठ्ठलावर तुझी भक्ती नाही का? हा, विठ्ठल ती तुमचा देव असेल तुम्हासनी मोठा, पण माझा देव तुमच्या विठ्ठल परस बी लय मोठा आहे. तुझा देव विठ्ठलापेक्षा मोठा कोण? तुझी मंगळाई वाटत. तर मग अगं तुझ्या देवाचं नाव तरी काय? माझ्या देवाचं नाव जेवाचा मुकाट्यानं काहीतरी विचारतायचा. माझा देव बसलाय माझ्या मोर भाकरी खात. येतोय का तुमचा देव तुमच्या संग भाकरी खायला? दुसऱ्याच्या घरादाराचा इस्कूट करायचा तेवढा त्याला ठाव आहे. त्याला काय त्याच किंवा हाय दगडाचा. त्याला का ठावा हाडा मासाच्या माणसाचं काय हाल होते तिथे.